या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत विदेशी दारूचे बनावट लेबल तयार करणारे, वाहतूक करणारे आणि ते लेबल खरेदी करणाऱ्या सोलापूर, बीड, लातूर येथील 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। यात एकूण 2 वाहनांसह 13,16,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पथकाने बनावट 1,57,000 लेबलची रिक्षातून वाहतूक करताना आरोपी समीर रशीद आंबेल खिचडे राहणार मुस्लिम बादशाहपेठ, आसिम कासिम बल्लारी राहणार नाकरुहीन नगर झोपडपट्टी यांना ताब्यात घेतले। त्या जप्त लेबलांची प्रिंटिंग आणि कटिंग करून देणारा प्रकाश चन्ना राहणार शनिवार पेठ, त्याच्या MIDC मधील श्रेया ऑफसेट येथून लेबलांचे डाय मशीन, लॅमिनेशन पेपर साहित्य जप्त केले। डिझाईन बनवणारे आरोपी सोमनाथ कदम, सुलतान शेख दोघेही राहणार लातूर यांना बंकट प्रिंटर्स लातूर येथून ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर अंबाजोगाई रोडवर बनावट लेबलांची खरेदी करणारे आणि या टोळीचा म्होरक्या आरोपी महेश स्वामी, गोविंद काळे दोघेही राहणार बीड यांना ताब्यात घेण्यात आले। या गुन्ह्यात एकूण 2 वाहने, 7 आरोपी व 1,58,500 बनावट लेबल आणि मद्य असे एकूण 13,16,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। ही कारवाई अधीक्षक भाग्यश्री जाधव, प्रभारी उपअधीक्षक JN पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक AV घाटगे, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, समाधान शिळके, राम निंबाळकर, RM कोलते, सुखदेव सित, शिवकुमार कांबळे, सचिन शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक संजय चव्हाण, मुकेश चव्हाण, जवान प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, वसंत राठोड, चेतन वनगुंटी, दीपाली सलगर यांनी केली। तपास दुय्यम निरीक्षक पोवार करत आहे। अवैध मद्य विक्री, अवैध निर्मिती व वाहतुकीविरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार आहे। अशा प्रकारे अवैध व्यवसायात असणारे प्रिंटिंग प्रेस, झेरॉक्स तसेच डाय बनवणारे कारागीर यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। अवैध मद्याबाबत माहिती दिल्यास, कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी जाहीर केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।